गाइस फायनली आता इव्हेंट कंप्लीट झालाय खरं तर हे बघून शॉक झाला. Project who has this kind of certification, this helps. तुमचं घर तुमचं स्वप्न आमची सेवा आपला गौरव. घर बसल्या प्रॉपर्टी लोकांना बघता यावी. व्हेज आहे ना गाइस स्टार्टरच बघू शकता. इकडे लाईव्ह म्युझिक चालू आहे. छान वाटलं भेटून. आय गॉट अ गिफ्ट फ्रॉम अलंकार इज गोइंग टू रिव्हील हिज गिफ्ट फॉर यू. ओ वाव. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. मित्रांनो आत्ता वाजले जवळपास संध्याकाळचे 5 आणि मी निघालो आहे एक चॅनल पार्टनर मीट आहे नाशिकमध्ये गंगापूर रोड ह्या ठिकाणी. तर तिथंच मी आता चाललो आहे. आत्ता मी आलो तर कॉलेजला आमचे पेपर आहेत. सो लास्ट 2 पेपर बाकी आहे. त्यानंतर ह्या कॉलेजमध्ये परत येणं होणार नाही आणि माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल म्हणजे 15वी कंप्लीट होईल. BBA मार्केटिंग स्पेशल या सब्जेक्टपासून. बाय द वे हे कॉलेज खूप मिस करेल नंतर मी. आता सर्व निघून गेलेले आहेत सो मी पण पटकनपैकी निघतो. आणि आज जो चॅनल पार्टनर मीट आहे CP मीट म्हणजे मी रिअल इस्टेटचं काम करतो. आपला सेकंड चॅनल आहे गौरव लाईव्ह रिअल इस्टेट. त्यावर मी प्रॉपर्टी शोकेस करतो. जे बिल्डर लॉबीला सेल्ससाठी जे मदत करतात त्यांची एक मीट असते की ते त्यामध्ये प्रोजेक्ट समजून सांगतात की त्यांचा प्रोजेक्ट कसा आहे, त्याची बेनिफिट्स काय आहे कस्टमरसाठी. सो त्या मीटमध्ये सर्व ते एक्सप्लेन करतात. डिनर वगैरे असतं. सो मी त्या मीटसाठी चाललो आहे. माझ्यासोबत येणार आहे माझा कॅमेरामन अलंकार, सो जो की रिअल इस्टेटचं कॉन्टेंट शूट करतो. सो बस या ठिकाणी आता आहे ना हे जे मुलं तुम्हाला दिसत आहे ना यांचा आज पेपर संपलाय तर एकामेकाचे खिशे फाडतायत. कदाचित तुम्हाला दिसत असेल ते बघा. सो खिशे फाडतायत हे. सो जस्ट एक असं आहे. लेट्स गो. ते बघा ते बोलताय स्टॅपलरची पिन लावून फिरतो. लास्ट डे आहे ना त्यांचा आज. हे बघा आय होप तुम्हाला दिसतं असेल. लेट्स गो. तर चला मित्रांनो पटकनपैकी निघूया. अलंकारच्या घरी जातो. ड्रेस चेंज करतो. हा जो कॉलेजचा युनिफॉर्म आहे आज चेंज करतो आणि पटकनपैकी जाऊया. तुम्हाला जर आपलं चॅनल माहीत नसेल गौरव लाईव्ह रिअल इस्टेट तुम्ही सर्च करू शकता यूट्यूबला. अदरवाईज डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही टॅप करून चॅनल बघू शकता. त्याच्यावर अराउंड आपले 4000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहे. सो त्याच्यावर देखील मला सपोर्ट दाखवा. बाय द वे खूप मजा येणार आहे आणि लेट्स गो. फायनली आता मी आलोय अलंकारकडे. सो त्यापैकी तयार होऊन येतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. लेट्स गो. नमस्कार. तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलोय ह्या साईटवर. सो हा आहे त्याचा नॅचरल वॉकवे. तर इथं 55+ लक्झरियस ॲम्युनिटीज तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो या ठिकाणी इव्हेंट आहे. सो इव्हेंटला जाण्यापूर्वी ह्या ठिकाणी म्हटलं चला एक नॅचरल वॉकवे जो आहे तो एक्सप्लोर करूया, तुम्हाला दाखवूया. बघू शकता आजूबाजूला किती या ठिकाणी डेन्स फॉरेस्ट तयार केलेलं आहे. म्हणजे आजूबाजूला झाडं नसताना देखील हे प्लांटेशन केलं आहे. जवळपास एक 5-6 वर्षापासून हे झाडं आहेत. आणि ह्या ठिकाणी ॲक्च्युअल जी साईट आहे, जे फ्लॅट्स आहे, अपार्टमेंट्स आहे, तर तुम्ही हे बघू शकता हे फ्लॅट्स आहेत. सो किती ह्यूज आहे. खरं तर मुंबई पुण्याला आल्यासारखा ह्या ठिकाणी फील होतो. आणि गंगापूर रोड ह्या ठिकाणी याचं लोकेशन आहे. या ठिकाणी 2, 3 आणि 4 BHK आहे. खरं तर हा व्लॉग आहे आपला आणि हा आपला व्लॉग आहे. सो याला मी व्लॉगच राहून देतो आणि याच्यात तुम्हाला ॲम्युनिटीज एक्सप्लोर करतो, तुम्हाला दाखवतो. कारण अशा पद्धतीने म्हणजे जसं पर्सन टू पर्सन असं असतं मी शूट करतोय अशा पद्धतीचं आपलं रिअल इस्टेटचं व्लॉग किंवा कॉन्टेंट असतं. सो चला तुम्हाला दाखवतो अजून काय काय. सो हे बघा एवढ्या मोठ्या टॉल बिल्डिंग्स आहे आणि हा नॅचरल वॉकवे किती सुंदर आहे बघा. जर तुम्ही सिट आउट करू शकता तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत, लहान मुलांसोबत. तुम्ही इथं त्यांना संध्याकाळच्या वेळी एक वॉक करू शकता. जेवण झाल्यावर शतपावली करू शकता किंवा तुमच्या डॉगसोबत या ठिकाणी फिरू शकता. सो किती छान असं निसर्गाचा आनंद फील होतो. कसं वाटतंय? फोटो काढायचे. फोटो काढ गौरवले भारी दिसतंय आज आपण. फोटो तर काढू यार, पण यांना तुम्हाला दाखवतो काहीच की काय काय अजून आहे बघा. सो असा नॅचरल वॉकवे आहे. वाव अमेझिंग. या ठिकाणी आहे पेट पार्क. तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप छान असे डक्स आहेत. कॅमेराला त्याने मारलं. काही झालं नाही ना? काही झालं नाही ना? हो ते रे. हो हो. तर हे बघा अशा प्रकारचे डक्स आहे या ठिकाणी. बाकी त्या ठिकाणी इव्हेंट आहे. या ठिकाणी आहे क्लब हाऊस. सो बघू शकता. आणि या ठिकाणी 5 गेस्ट रूम्स असणार आहे क्लब हाऊसमध्ये. म्हणजे तुमच्या घरी जर आता सपोज तुम्ही हा फ्लॅट घेतला आणि तुमच्या घरी जर आले तर त्यांना राहण्यासाठी रूम हवे असतात. सपोज तुम्ही 2 BHK घेतला सो त्या ठिकाणी मग तुमच्या गेस्टची सोय होईल.
राहण्याची. सो त्यामुळं 5 गेस्ट रूम प्लस क्लब हाऊस असा आहे. आणि बाकी या ठिकाणी सर्व येतात आणि बिल्डिंग बघू शकता किती सुंदर आहे. गाईज आय होप तुम्हाला पाठीमागची बिल्डिंग दिसत असेल. सो ही बिल्डिंग बघून असं वाटतं की आपण खरं तर मुंबई किंवा पुण्याला आहोत, परंतु नाही, हे आपण आहोत नाशिकला गंगापूर रोड ह्या ठिकाणी. सो हा आपला प्रोजेक्ट आहे आणि याच संदर्भात आज आपली मीटिंग आहे. सो तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी रिव्हर साईड जो जॉगिंग ट्रॅक आहे 800 मीटरचा. सो नेचरच्या कनेक्टमध्ये तुम्ही या ठिकाणी संपूर्ण राहणार आहात. सिटीमध्ये राहत असताना एवढ्या छान ॲम्युनिटीज दिल्या, त्याच्यामुळं वाटत नाही खरं तर आपण सिटीमध्ये राहतोय. एकदम नेचरचा फील येतो. लुक ॲट दिस, हे बघा पूर्ण असं ग्रीनरीचे पॅचेस या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. सो भरपूर आता गेस्ट येत आहे. सो चला पटकनपैकी जाऊया. आय थिंक वी आर द यंगेस्ट रिअलेटर ऑफ दिस इव्हेंट मे बी. सो लेट सी. मोर यंगर दॅन यू. एक 7 महिन्याचा फरक आहे याच्यात आणि माझ्यात. 7 वर्षाचा आहे. चलो. तर मित्रांनो फायनली आत्ता मी ज्या ठिकाणी इव्हेंटला तर आलेलो आहे आणि हा आहे त्याचा 800 मीटरचा जॉगिंग ट्रॅक. सो किती यूज आहे आणि खूप छान आहे. 800 मीटर आहे आणि सर्वात महत्त्वाचं याचं USP जे आहे या प्रॉपर्टीचं ते म्हणजे हा रिव्हर साईड आहे आणि जी शेजारी रिव्हर आहे ही गोदावरी रिव्हर आहे. बेस्ट क्लायमेट सिटी म्हणून नाशिकची खरं तर ओळख आहे. आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी असे लाईट्स लावलेले आहेत आणि असं एक सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी केले. या ठिकाणी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत तुमचा क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. जो जीवनात एक निवांतपणा हवा असतो तो खरंच इथं आल्यानंतर जाणवतो. एवढ्या झाडांमध्ये एवढं छान एन्व्हायरमेंट आहे. सो त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी दुपारी ह्या गोदावरी रिव्हरचा आनंद घेऊ शकता. वाव, अमेझिंग, किती सुंदर व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे असे बरेचसे सारे फ्लॅट्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला गोदावरी रिव्हरचा व्ह्यू हा लाईफ टाईम मिळणार आहे. सर खरंच ही संधी पुन्हा नाही. सो खाली जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय त्याच्यावर टॅप करा, त्याला कॉल करा आणि तुमची साठी आजच प्लॅन करा. बाय द वे आता तुम्हाला दाखवतो इव्हेंट कसा आहे. या ठिकाणी एक सेक्शन आहे, बघूया. जर ते ओपन असेल तर तुम्हाला त्याचं बास्केटबॉल कोर्ट आणि बाकीच्या ज्या ॲम्युनिटीज आहे ह्याही दाखवतो. वाव, अमेझिंग. सो ही आहे याची ग्रीन जिम. तुम्ही बघू शकता किती खरं तर स्पेशियस हा शब्द रिअल इस्टेटमध्ये बऱ्याचदा वापरला जातो. त्यामुळे कुठल्याही नवीन प्रॉपर्टी बघितल्यानंतर स्पेशियस हा शब्द माझ्या नेहमी तोंडात येतो. स्पेशियसचा अर्थ किती मोठा आहे, किती यूज आहे असं होतं, त्यामुळे ते येऊन जातं. बाय द वे तुम्ही हे ग्रीन जिम बघू शकता. या ठिकाणी खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी तुम्ही ॲक्टिव्हिटीज प्रिफॉर्म करू शकता. सो डबल मारू शकता. बाय द वे ह्या ठिकाणून जो व्ह्यू दिसतो तो तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आहे. पूर्ण या ठिकाणून बिल्डिंग्स दिसतात आणि प्रॉपर ग्रीन जिम बनवली. जर तुम्ही खाली मॅटिंगकडे जर लक्ष दिलं तर या ठिकाणी प्रॉपर रबर मॅटिंग केली जेणेकरून एक जिम प्रॉपर असेल. आणि ह्या ठिकाणी आहे आपला टेनिस कोर्ट, त्याच्याच पुढे आहे आपला बास्केटबॉल कोर्ट. या सर्व खरं तर गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत माझ्या रिअल इस्टेटच्या व्हिडिओमध्ये, प्रॉपर्टी व्हिडिओमध्ये प्रॉपर. पण एक जस्ट आलो होतो, आजची मीट तुम्हाला दाखवायची होती, त्यामुळे म्हटलं चला दाखवून देऊया. आय होप तुम्हाला क्लिअर दिसला असेल. तर चला मित्रांनो, आय होप या सर्व ज्या ॲम्युनिटीज होत्या तुम्हाला लक्षात आल्या असतील. बऱ्याच साऱ्या ॲम्युनिटीज आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, नक्की जा बघा. म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. 70 वन ऑफ द बेस्ट आणि वन ऑफ द बिगेस्ट प्रॉपर्टी आहे. 18 एकरचं लेआउट आहे. त्यामध्ये 40% लँडमध्ये कन्स्ट्रक्शन झाले, बाकीचं 60% लँड हे लश ग्रीन गार्डन आणि ओपन स्पेस आहे. सो खूप छान आहे आणि 3000+ प्लांटेशन या ठिकाणी केलंय. खुश झाले. 2 फ्लॅट देऊन टाकले आपल्याला. वा, काय म्हणतोय 2 फ्लॅट. सो एक बरोबर आहे, एक फ्लॅट तो बनताय. पुढं संसारात नाही चांगलं वाटतं. खूप प्रमोशन झाले गाईज. बाय द वे, आशा है मिले दिल की. घराचं प्रत्येकाचं एक घर स्वप्नाचं घर असावं, प्रत्येकाचं स्वप्न असतं खरं तर. आणि आपली टॅगलाईन देखील तशीच आहे, तुमचं घर तुमचं स्वप्न, आमची सेवा आपला गौरव. सो कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बाय द वे, आता मी जे सर्व जे CPs आहे, जे चॅनल पार्टनर्स आहेत या ठिकाणी जे आले ते खूप त्यांचं मोठं वय आहे. त्यांच्याकडून बघून वाटतं खूप मोठे मोठे लोक आले, जसं की 30, 40, 50 वयोगटातले लोक आहेत आणि आम्हीच आहोत एक 20-21 वर्षाचे. सो आता हा काय करतोय, अरे स्पोर्ट्स प्लेअर शर्ट खराब होईल. वा. सो अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही या ठिकाणी परफॉर्म करू शकता.
चलो अभी तो कॉकटेल्स और ड्रिंक स्टार्ट हो गई होगी गाइज, चलो उसका आनंद उठाते। तो गाइज एक और मेरे पास बहुत बढ़िया प्रोजेक्ट है जो कि विला का प्रोजेक्ट है। उसमें 32 ओनली विलाज होने वाले हैं और उसकी प्राइसिंग है 2.85 CR प्लस ऑनवर्ड्स, मतलब लगभग लगा लो 3 CR का वो विला रहने वाला है। तो उसका भी प्रॉपर्टी शूट में जल्दी करूँगा। उसकी इंफॉर्मेशन आज थोड़ी जाननी है, लोगों से बातचीत करने की, कौन क्या कैसे मार्केट में परफॉर्म कर रहा है। आई होप मेरी हिंदी में थोड़ी लिटिल बिट सुधार रहा हूँ, क्योंकि अभी 10,000 सबस्क्रायबर हो गए। बहुत सारे लोगों को मराठी समज में नाही आती, पण मराठी आपली मातृभाषा आहे, त्यावर मला गर्व आहे। परंतु जर हिंदीमध्ये कॉन्टेंट बनवलं तर त्यामुळे आपली अजून रीच जाईल आणि आपले मराठीमुळे कल्चर हे आपण जगाला दाखवू शकू। सो मी ट्राय करतोय जे की अपन ट्रैवल ब्लॉग्स जर बनवले इन फ्यूचर, फॉर एन एग्जांपल हम अगर गोवा गए इन फ्यूचर तो गोवा का व्लॉग, गोवा में आप कैसे घूम सकते हो, वो सब हम हिंदी में ट्राई करेंगे। बाकी बहुत आज मैंने आपके साथ बात कर ली क्योंकि बहुत दिनों से की नहीं थी। तो चलो गाइस या ठिकाणी आहे हा इव्हेंट, तुम्ही बघू शकता। जवळपास टायमिंग झालेला आहे 7:10 आणि अशा काही प्रकारची गर्दी आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट अशा त्यांच्या आहेत। सो चला बसून घेऊया आणि बघूया। सो गाईज अलंकार हे बघून शॉक झाला, हे काय आहे। सो अलंकार दॅट इज ड्रिंक्स आहे, ड्रिंक्स जे मोठे लोक आहेत त्यांच्यासाठी आहे, आपल्यासाठी हे काय पायनॅपल ज्यूस समर्थचा। सो वी हॅव आवर पायनॅपल ज्यूस। कसा आहे ज्यूस बघू शकता, छोटंसं आहे हे बघा आणि त्याच्यावरती पायनॅपलची स्लाइस आहे। लेट्स हॅव इट। काय कसं वाटतंय गाईज? खूप कडू लागतोय काय माहिती कडू का लागतंय, डोंट नो, बट कसं वाटतंय? कशा करता आहोत या सगळ्यांचा उलगडा हळूहळू होणार आहे। पण तत्पूर्वी मला असं वाटतं की एव्हरी वायब्रंट अँड अमेझिंग शो ज्याच्याबद्दल थोड्याच वेळात आपल्याला अनेक गोष्टी कळणार आहेत। Tap potential of the construction industry. In 2017, Union of Experienced Real Estate Personnel, ABH Developers derives its A from Mr. Nishit Atal. Udyog Bhavan, a perfect showroom investment at a perfect location. Project who has this kind of certification, this helps our customer, this helps our nature. कस्टमरला कसं सेव्ह होतं, याच्यात काय बेनिफिट आहे कस्टमरला, तर कस्टमरला जेवढे मटेरियल आम्ही यूज केले आहे या प्रोजेक्टमध्ये ते 100% वाईल प्रोडक्शन ऑल्सो इज मेड इन अ ग्रीनर वे, हार्मिंग लेस टू द नेचर, अँड वाईल यूजिंग ऑल्सो इट इज बीन used in a way that it is not harming the nature. So while implementation also and while production also. आणि खरं तर सोशल मीडिया याच्यामुळेच माझ्या व्यवसायाची सुरुवात झाली असं मी म्हणू शकतो। 2019 मध्ये मी माझा ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायचो आणि कुठं फिरायला गेल्यावर त्याची माहिती लोकांना कशी भेटेल, गड किल्ल्यांवर गेल्यावर इथं हे बुरुज आहे किंवा हा झेंडा आहे, इथून निसर्ग कसा दिसतो, हा संपूर्ण अनुभव मी त्या माध्यमातून दाखवायचो। नंतर वेळ लोटत गेला, आता माझे त्याच्यावर 10,000 सबस्क्रायबर्स आहे, गौरव लाईव्ह त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे। त्यानंतर 2023 मध्ये मला जाणवलं की आपण अजून एक काहीतरी चॅनल उघडला पाहिजे जेणेकरून लोकांना त्याची मदत झाली पाहिजे। सो एकदा असंच निवांत विचार करत असताना मला लक्षात आलं की आपण एक रिअल इस्टेटचा चॅनल उघडला पाहिजे, कारण आपल्या भागात घर बसल्या प्रॉपर्टी लोकांना बघता यावी। कारण बरेच जे आपले क्लायंट्स असतात हे मुंबई, पुणे, त्यानंतर जो हा आपला सटाणा साईडचा जो भाग आहे, जळगाव, धुळे, ह्या साईडचे कस्टमर आपल्याकडे घर घेत असतात। तो त्यांच्यासाठी ती संधी खरं तर मी घेऊन आलो। मला व्हिडिओ बनवण्याची आवड होती, बोलण्याची आवड होती, त्यामुळे मला ते पटकन ग्रॅब करता आलं। एका वर्षात माझे 4,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले। माझे इंस्टाग्रामवर अराउंड 12,000 फॉलोअर्स आहेत अराउंड, आणि अनेक माझ्या व्हिडिओ या लॅक्समध्ये त्यांना व्ह्यूज असतात। सो मी खूप ब्लेस्ड आहे की मला काम करायची संधी मिळाली
आणि कारण हा नाशिकचा वन ऑफ द बिगेस्ट प्रोजेक्ट आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसोबत काम केल्यावर आपली जी प्रोफाईल असते ती पण इन्क्रीज होण्याची. त्यांच्यामुळे आज आमचं देखील नाव आहे. सो आणि अशा पद्धतीने माझ्या जीवनात सोशल मीडियामुळे बदल आला. थँक्यू. क्या बात आहे, थँक्यू सो मच गौरव. पण जॉर्ज टाउनला मी एक पाहिलं की तिथलं जे मेंटेनन्स म्हणजे घरपट्टीपासून असू द्या की ड्रेनेजपर्यंत असू द्या, इवन थंडर पडणार असेल तर काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे हे देखील म्हणजे पूर्णपणे त्या जॉर्ज टाउनचं जे मात्र बोलणार नाहीये. इट्स ऑल मंदार भिडे. एनर्जी तितकीच जरुरी आहे. सो एकदा पुन्हा ट्राय करूया. हॅलो काय मजा आली की नाही? थँक्यू सो मच. सो मंदारचा परफॉर्मन्स नक्कीच तुम्हाला आवडला. आता मात्र वेळ झाली. बिफोर आय फायनली आता इव्हेंट कम्प्लीट झालाय. खरं तर पाठीमागे म्युझिक चालू आहे पण हरकत नाही. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी एक मला कळाली की हा जो प्रोजेक्ट दिसतोय तुम्हाला, ही जी बिल्डिंग दिसतीये, हा प्रोजेक्ट 22 मार्च 2020 साली स्टार्ट केला आणि नेमकी त्याच दिवशी करोना आला होता आणि लॉकडाऊन झालं होतं. सो बाकी या ठिकाणी आता स्टार्टर आहे. सो तुम्ही बघू शकता बरंच काही आहे. थिंक हा आहे फ्लॅट नूडल्स आहे. सो तुम्हाला एक एक मी सांगतो आणि आपण डिनर एन्जॉय करूया. ब्रोकली आहे. सो असे काही सर्व मील. काही अलंकारला पास्ता खायचा होता त्यासाठी आलोय. व्हेज आहे ना? आता व्हेज नॉन व्हेज खात नाही गाईचा, त्याच्यामुळे आता मला पास्ता खावा लागणार. जास्त नको घेऊ ब्रो, मी जास्त नाही खात. केवढं खायचंय? एवढं बास रे बास यार. गाईज थोडीशी लाज वाटते कारण एवढ्या पब्लिकमध्ये व्लॉग बनवायला, कारण कोणीच शूट नाही करते, फक्त तुमचा भाऊ करतोय. त्यामुळे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी करतोय. बाकी बाय द वे अलंकार काय आहे? व्हॉट इज दिस? मस्त शेफ चायनावरून आणले डायरेक्ट. गाईज इथं फ्लॅट नूडल्स आहे, तर ते आम्ही खातो. एकदम टेस्टी आहे. कसा शूट आला असेल. स्टार्टरच बघू शकता, एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये स्टार्टर आणलं. पिझ्झा आहे, पनीर चे तंदुरी त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर कसा वाटला कार्यक्रम? काय 2 शब्द थांब, खाऊन घे मग बोल. बाकी इकडे लाईव्ह म्युझिक चालू आहे आणि इकडे आमचं मस्त स्टार्टरवर चालू. बाकी पाणीपुरी आणि ते सर्व आहे. मेन कोर्स अजून बाकी आहे. येतो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे. केटरर्स मी आणि जे केटरर्स आहेत ना मित्रांनो, हे मुंबईचे आहेत. वाव. आणि जे काम करणारे म्हणजे जे शेफ होते हे नेपाळचे होते. सो बघूया खाऊन. काय भारी रे. तर मित्रांनो या ठिकाणी आमचा आता डिनर आलेला आहे. अनेक सर आहेत. सो त्यांना आपण जे प्रेझेंटेशन दिलं सर्वांसोबत, त्यांनी बघितलं, त्यांना छान वाटलं, ते आपल्याला भेटायला आले. खूप छान वाटलं त्यांना भेटून. आणि ते पण रिअल इस्टेट आणि डिजिटल मार्केटिंगचं काम करतात. बेसिकली बगूरला असतात. सर तुमचं नाव काय? माझं नाव महेंद्र देशमुख. ओके. छान वाटलं भेटून. आणि खरं तर या मीटिंगचं जे मेन महत्वाचं असतं, आपले जे चॅनल पार्टनर आहे त्याच्यासोबत आपण कनेक्ट करतो. आणि आज सर माझी ओळख झाली. निश्चित आम्ही ते बिझनेस मध्ये पण अप्लाय करू. भेटू आपण. सो गाईज आता आमचा डिनर आलेला. याच्यामध्ये अमृतसरी छोले,
ही रोटी दाखव ना अलंकार. हे बघा ही रोटी आहे. खरं तर इथं खूप आवाज आहे पण मी तुम्हाला दाखवतोय. ही तुम्ही बघू शकता बिर्याणी कशा पद्धतीने सर्व्ह केलेली आहे. असं काही आहे कमी आहे पण खरं तर आमचा स्टार्टर मध्ये पोट भरलं होतं बट स्टील एन्जॉय करतोय आणि छान वाटतंय. बिर्याणी कंपाय. डिनर कम्प्लीट झाला आहे आणि आम्ही आनंद घेतोय असा लाईव्ह म्युझिकचा. आणि इकडे लोक आनंद घेत आहे याचा. इकडे ड्रिंक्स आहे काही त्याचा आनंद घेत आहे. आणि हा बघा काय करतोय. आफ्टर द ब्युटिफुल डिनर वी हॅड अ डेझर्ट गुलाबजाम प्लस आईस्क्रीम. चलो. We got a gift from we can't disclose the name. We can't disclose the name of a builder because due to our business policy. But by the way, you can see our gifts. उलट बाजूनी तरी दिसतंय. सो आम्हाला गिफ्ट मिळालेलं आहे. बघूया अलंकार तुझं खोलतोय का पहिले माझं खोल गिफ्ट. सारखंच भेटणार बट मला असं घरी जाऊन खोलायची इच्छा आहे. आणि बघूया चल तुझं थोडस तिथं काय राहू शकतो. इथंच नको खोलू इथं काय नाही. चला. सो गिफ्ट भेटलं आणि खूप छान डिनर होता. खूप छान प्रोग्राम झाला. खूप छान ओळख झाली. खरं तर मला बोलायची संधी मिळाली. त्याचा नंबर घ्यायचा होता. केटरस केटरस पण खूप सुंदर होतं. जेवण इतकं मस्त आलं. स्टार्टर खूप टेस्टी होतं ॲज कम्पेअर टू डिनर. डिनरमध्ये व्हेज बिर्याणी वाव अमेझिंग खतरनाक. हैदराबादची बिर्याणी काहीच नव्हती बट ही खतरनाक होती. सो चला जाऊया. अलंकार इज गोइंग टू रिव्हील हिज गिफ्ट फॉर यू. ओ वाव आय वॉन्ट दिस ओनली. गाईज मला डायरी हवी होती पण खूपच लहान आहे. बाकी किचन आहे पेन आहे मेन म्हणजे बॉटल आहे. दिस छोटी डायरी. ही डायरी नाही इट इज अमेझिंग. इलेक्ट्रिकल बॉटल इलेक्ट्रिकल आहे असं वाटतं. हे चल पटकन मागून कोणतरी घेतंय. ते म्हणतील इथंच गिफ्ट खोलून बघताय. ते बघ आले बघ काय इलेक्ट्रिकल बॉटल. हाऊ इट वर्क्स. हे सगळं आपण खूप लहान वाटतोय की आपण गिफ्ट घरी सुद्धा घेऊन नाही गेलो आणि इथं सगळं बघतोय मागून लोकाले. प्लीज कीप इट. काय तुम्ही म्हणाल गौरव इंग्लिश कसं काय बोलायला लागला. पार्टीमध्ये काही कॉकटेल्स होते काय गौरव. तसं काही नाही. जस्ट एक थोडंसं एवढ्या मोठ्या लोकांमध्ये राहून थोडंसं इंग्लिश बोलायची. हा सर एकदम हॅपी मी त्यामुळे माझ्या तोंडातून ॲटोमॅटिक अशी इंग्लिश निघते. बट it was a good and amazing event for us and very It's not a happy moment. We studied in English language school. That's why. our big deal. It's not a big deal for us. it is a pride for our Gokhale Education Society English medium That's, school. It It what what it is. students speaking English. Yes, that is located in Oza Township. Oza Township, Yes, I know. Yeah. We are getting so late. रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. उशीर होते. आम्हाला घरी जाऊन पहा. लेट्स गो. गाईज फायनली आत्ता मी घरी पोहोचलेलो आहे आणि खूप छान संध्याकाळ होती. आय होप तुम्हाला काही नवीन गोष्टी या ब्लॉग थ्रू कळाल्या असतील, समजल्या असतील. बेसिकली खरं तर आम्ही ब्लॉग बनवणार नव्हतो. त्याला म्हटलं थोडंसं ट्रॅव्हलचंच कॉन्टेंट टाकू जेणेकरून तुम्हाला ट्रॅव्हल कसं करावं किंवा ट्रॅव्हलबद्दल थोडीशी माहिती भेटावी. परंतु एक छोटीशी संधी होती माझ्याकडे माझ्या बिझनेस रिलेटेड जो मीटिंग होती ती दाखवण्याची आणि मी ती तुम्हाला दाखवली. आय होप तो तुम्हाला प्रोजेक्ट आवडला असेल. बऱ्याच साऱ्या नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असतील. जसं की ॲम्युनिटीज बघायला भेटल्या तुम्हाला भरपूर साऱ्या. खूप नवीन प्रकारचं जे फूड होतं ते मी तुम्हाला दाखवलं आणि माझा एक्सपिरियन्स कसा होता हा मी तुमच्यासोबत शेअर केला. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.